नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. काल आपण विद्युतधारा हा चॅप्टर चालू केला. त्यामध्ये आपण प्रभार कशाला म्हणतात, प्रभार काय असतो, त्याचं एकक काय असते, त्याचा शोध कोण लावला, विद्युतधारा त्याची आपण कन्सेप्ट बघितली. त्यानंतर आपण रेझिस्टन्स म्हणजेच रोध ही कन्सेप्ट बघितली. आज आपण रोधकता, रेझिस्टिव्हिटी म्हणजे काय आणि त्याचे काही गुणधर्म आहेत, एकसर जोडणी, समांतर जोडणी वगैरे काय असते या आपण बघून घेऊ. तर बघा, रोधकता म्हणजे काय. रोधकता म्हणजेच जो आपण काल रोध पाहिला, रोध म्हणजेच आपण रेझिस्टन्स पाहिला आर, तर रेझिस्टन्सवरतीच रोधकता डिपेंड आहे. म्हणजेच काय, वाहकाचा रोध हा नेहमी त्याची लांबी आणि क्षेत्रफळावर अवलंबून असतो. म्हणजे जे रेझिस्टन्स आहे हे त्याची वाहकाची जी लांबी आहे आणि त्याचं क्षेत्रफळ आहे त्यावरती डिपेंड असतो. म्हणजेच आपण लिहू शकतो आर म्हणजेच रोध समानुपाती यल म्हणजे वाहकाची लांबी. यल म्हणजे काय, वाहकाची लांबी. आणि आर समानुपाती यल अपॉन ए म्हणजेच आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू यल अपॉन ए. यल म्हणजे असते वाहकाची लांबी आणि ए म्हणजे असते वाहकाचं जे क्षेत्रफळ असेल ते. ठीक आहे. तर बघा, हा आपल्याला समानुपातीचं चिन्ह काढून टाकायचं आहे. तर आर इक्वल टू रो यल अपॉन ए म्हणजे काही कॉन्स्टंट घ्यावं लागते. तर इथं जो कॉन्स्टंट घ्यावा लागतो म्हणजे स्थिरांक घ्यावा लागतो तो काय आहे, रो आहे. आणि या रोलाच काय म्हणतात, रोधकता म्हणतात, रेझिस्टिव्हिटी म्हणतात. ठीक आहे. या रोलाच काय म्हणतात, रोधकता, रेझिस्टिव्हिटी म्हणतात. आणि त्याला विशेष नाव आहे स्पेसिफिक रेझिस्टन्स, विशिष्ट रोध. त्याला काय म्हणतात, विशिष्ट रोध. ठीक आहे. तर लक्षात घ्या, आर इक्वल टू रो यल अपॉन ए. यल म्हणजे असते वाहकाची लांबी आणि ए म्हणजे असते क्षेत्रफळ आणि रो म्हणजे असते विशिष्ट रोध आणि आर म्हणजे काय, आपला रोध आहे. आणि या रोचं म्हणजे विशिष्ट रोधाचे एकक काय आहे तर ओहम मीटर आहे, लक्षात ठेवायचं आहे. या विशिष्ट रोधाचं एकक जे आहे हे किती आहे, ओहम मीटर आहे, लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे वाहकाचा जो रोध आहे तो वाहकाची लांबी आणि वाहकाचं क्षेत्रफळ यावरती अवलंबून असतो. म्हणून आर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू यल अपॉन ए आपण लिहितो. हे समानुपातीचं म्हणजेच प्रोपोर्शनलचं चिन्ह काढून टाकायचं आहे. त्यासाठी स्थिरांक घ्यावा लागेल. तर इथं स्थिरांक रो येतो. काय, रो. हे जे चिन्ह आहे रोचं आहे. म्हणजेच आर इक्वल टू रो यल अपॉन ए. यल म्हणजे असते वाहकाची लांबी, ए म्हणजे असते क्षेत्रफळ आणि रो म्हणजे असतो स्थिरांक. त्यालाच विशिष्ट रोध असे म्हणतात, स्पेसिफिक रेझिस्टन्स असे म्हणतात. आणि या रोचं एकक काय, ओहम मीटर आहे. काय, ओहम मीटर आहे, लक्षात ठेवा. रेझिस्टन्स वेगळा आहे, रोधाचं एकक काय सांगितलं आपण, ओहम, बरोबर. आणि रोधकतेचं एकक काय आहे, ओहम मीटर. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. समजून आला का. समजतंय सर्वांना. ठीक आहे. म्हणजे रोध वेगळा आणि रोधकता वेगळी. रोध जर विचारलं तर त्याचं एकक ओहम राहील आणि रोधकता विचारलं तर त्याचं एकक काय राहील, ओहम मीटर राहील. ठीक आहे. पुढे बघा, जसे जसे तापमान वाढवा आहे तशी तशी वाहकाची रोधकता काय जाते, वाढत जाते. जसं जसं तुम्ही वाहकाला गरम करसाल, तापवसाल, तसं तसं त्याची वाहकाची जी रोधकता आहे ती काय जाते, वाढत जाते. पुढे बघा, पदार्थाची जितकी रोधकता कमी तितकी जास्त धारा त्यामधून वाहिली जाते. म्हणजे रोधकता जर कमी असेल तर तो जो असतो त्या विद्युतधारेचा काय असतो, जास्तीत जास्त सुवाहक असतो. म्हणजे त्यामधून विद्युतधारा चांगल्या तऱ्हेने जाऊ शकते. हे दोन पॉईंट लक्षात ठेवा. जसे जसे तापमान वाढावे तसे तसे पदार्थाची किंवा त्या वाहकाची रोधकता वाढत जाते. आणि पदार्थाची जितकी रोधकता कमी तितकी त्याची जास्त विद्युतधारा त्यामधून वाहिली जाते. आता रोधकतेचा क्रम परत तेच आहे. वाहक पहिले असेल, ठीक आहे, त्यानंतर संमिश्र, त्यानंतर विषमवाहक. ठीक आहे, समजून घ्या. आता वाहकामध्ये किती रोधकता असते, संमिश्रामध्ये किती रोधकता असते आणि विषमवाहक कोणकोणते आहेत आणि त्यामध्ये किती रोधकता असते ते आपण एका टेबलच्या सहाय्याने बघून घेऊ. ठीक आहे. वाहक म्हणजे काय, की ज्यामधून विद्युतधारा चांगल्या तऱ्हेने वाहते. संमिश्र म्हणजे वाहते, वाहत नाही, म्हणजे मिश्रण आहे ते. ठीक आहे. आणि विषमवाहक म्हणजे बॅड कंडक्टर, ज्यामधून विद्युतधारा बिलकुलच वाहत नाही, ते विषमवाहक आहेत. त्याचा आपण सिक्वेन्स म्हणजेच कोणकोणते वाहक आहेत त्याची काय रोधकता असते ते बघून घेऊ. संमिश्राची काय असते आणि विषमवाहकची काय असते ते आपण एका टेबलच्या सहाय्याने बघून घेऊ. बघा, कोणत्या वाहकामध्ये किती रोधकता असते हे आपण या टेबलच्या सहाय्याने बघून घेऊ. आणि हा टेबल तुम्ही लक्षात ठेवणं, काही पॉईंट लक्षात ठेवणं गरजेचे आहेत. ठीक आहे. तर बघा, पहिले आपण वाहक बघूया, नंतर विषमवाहक बघूया, नंतर संमिश्र बघूया. आता हे सर्व वाहक दिलेलं आहे, पदार्थ दिलेला आहे आणि यामध्ये रोधकता दिलेली आहे. रोधकता कशामध्ये मोजतो आपण, ओहम मीटरमध्ये मोजतो. तर चांदीची रोधकता 1.60 × 10⁻⁸ असते.
तांब्याची रोधकता 1.62 गुणिला 10⁻⁻8 असते. ॲल्युमिनियमची रोधकता 2.63 गुणिला 10⁻⁸ असते. टंगस्टनची रोधकता 5.20 गुणिला 10⁻8 असते. निकेलची रोधकता 6.84 गुणिला 10⁻8 असते. आणि लोखंडाची रोधकता 10 गुणिला 10⁻8 असते. क्रोमियमची रोधकता जी आहे 12.9 गुणिला 10⁻8 असते. पाराची रोधकता 94 गुणिला 10⁻8 असते. आणि मॅंगनीजची रोधकता 1.84 गुणिला 10⁻6 असते. अशी ही वाहकाची रोधकता यामध्ये दिलेली आहे. त्यानंतर मिश्रवाहक दिलेली आहे, म्हणजे ज्यामधून विद्युतधारा वाहत नाही. तर काचेची रोधकता बघा 10⁻10 ते 10⁻14 पर्यंत असते. कठीण रबर जर पाहिलं तर त्याची रोधकता 10⁻13 ते 10⁻16 पर्यंत असते. एबोनाईटची जी रोधकता आहे 10⁻15 ते 10⁻17 पर्यंत असते. हिऱ्याची जी रोधकता आहे 10⁻12 ते 10⁻13 पर्यंत असते. आणि कोरडा कागद जो आहे तो 10⁻12 पर्यंत असते. आणि हे शेवटी 3 संमिश्र दिलेले आहेत. कॉन्स्टँटन म्हणजे हे कॉपर आणि निकेलचं एक संमिश्र आहे. कॉपर आणि निकेलचं एक संमिश्र आहे कॉन्स्टँटन. याची जी रोधकता आहे 49 गुणिला 10⁻6 असते. त्यानंतर मॅंगनीन आहे, मॅंगनीज नाही आहे, मॅंगनीन म्हणजेच कॉपर, निकेल आणि मॅंगनीज, कॉपर, निकेल आणि मॅंगनीज याचं संमिश्र आहे. याची जी रोधकता आहे 44 गुणिला 10⁻6 असते. आणि नायक्रोम जो आहे हे 100 गुणिला 10⁻6 असते. हे संमिश्र आहेत. तर अशा प्रकारे हा टेबलसुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, व्यवस्थित लिहून घ्यायचा आहे. नोट्समध्ये मी तुम्हाला देईलच. ठीक आहे. पुढे आपण बघूया एकसर जोडणी आणि समांतर जोडणी. सिरीज आणि पॅरलल जे सर्किट असते त्या कशा पद्धतीनुसार असते, एकदम इझी आहे. ठीक आहे, खूप सोपं आहे. पुढे आपण बघूया बघा एकसर जोडणी आणि समांतर जोडणी कशी असते. एकसर जोडणीला इंग्लिशमध्ये सिरीज सर्किट म्हणतात आणि समांतर जोडणीला इंग्लिशमध्ये पॅरलल सर्किट म्हणतात. तर बघा मी एक सर्किट काढतो, इकडे दिसत आहे सर्वांना, खालचं दिसेल ना, कुठपर्यंत दिसेल? ओके, ठीक आहे. बघा मी इथं सर्किट काढतो. समजा बघा इथं हा एक रेजिस्टन्स दाखवला, परत तो सरळ रेजिस्टन्स दाखवला आणि एक सर्किट तयार केलं. ठीक आहे, हे प्लस आणि हे मायनस. ठीक आहे, हा R1 म्हटला आणि हा R2 म्हटला. म्हणजे काय आहेत, एकसाथ आहे, ते एका सरळ रेषेमध्ये आहेत. म्हणजे ही काय झाली, एकसर जोडणी झाली, सिरीज सर्किट झालं. आणि तेच समजा मी एक सर्किट काढलं, हा प्लस आणि हा मायनस झाला. ठीक आहे, तर यामध्ये हा वरती एक रोध, खाली एक रोध. ठीक आहे, दिसू राहिलं का सर्वांना? ओके, ठीक आहे. हा वरती एक रोध, हा झाला R1 आणि खाली एक झाला हा R2. किंवा इथं काढला आपण, समजा हा जो आहे इथं R1 आणि हा R2 झाला. ठीक आहे, हा प्लस आणि हा मायनस झाला. म्हणजे यामध्ये बघा हे काय झालं, जे रोध आहेत हे काय आहेत, एकमेकांना समांतर आहेत. आणि यामध्ये जे रोध आहेत, रेजिस्टन्स जे आहेत हे एकमेकांना काय आहेत, एका सरळ रेषेमध्ये आहेत. म्हणजे एका सरळ रेषेमध्ये असले म्हणजे ती सिरीज सर्किट, एकसर जोडणी. आणि ते एकमेकांना जर समांतर असतील रोध तर ते काय असली, समांतर जोडणी. बस एवढंच आहे याच्यामध्ये. आणि याचे काय उपयोग आहेत बघा, R1 आणि R2 एका सरळ रेषेत आहेत, म्हणून जो RS असतो, सिरीज जे असते RS बरोबर आपण लिहू शकतो R1 + R2 + R3. आणि पॅरललमध्ये काय आहे, 1/RP. म्हणजेच आपल्याला जर पॅरलचा जर एकूण रोध काढायचा असेल, परिणामी रोध जर काढायचा असेल तर 1/RP बरोबर 1/R1 अधिक 1/R2 अधिक 1/R3 अप टू सो ऑन, अशा पद्धतीनुसार आहे. म्हणजे सिरीजमध्ये आपल्याला जर परिणामी रोध काढायचा असेल, म्हणजेच RS म्हणजे सिरीजमधला रोध जर परिणामी काढायचा असेल तर त्यामधील सर्व रोधांची काय होते, बेरीज होते. आणि इथं काय होते, रोधांची काय होते, व्यस्तांकाची बेरीज होते. त्या रोधांकाच्या व्यस्तांकाची बेरीज होते. बघा एकसर जोडणी आणि समांतर जोडणी. परिपथातील प्रत्येक भागातून समान विद्युतधारा वाहते. एकसर जोडणीमध्ये परिपथातील जो प्रत्येक भाग आहे त्यामधून समान विद्युतधारा वाहते. आणि समांतर जोडणीमध्ये प्रत्येक रोधातून वाहणारी विद्युतधारा हे रोधाच्या व्यस्त प्रमाणात असते. प्रत्येक रोधातून वाहणारी विद्युतधारा जी आहे ही रोधाच्या व्यस्त प्रमाणात असते. पुढचा आपण बघितला पॉईंट, परिणामी रोध जोडणीतील सर्व रोधांच्या बेरजे एवढा असतो. आता आपण बघितलं R1 आणि R2 याचा जर एकसर जोडणीमधला परिणामी रोध काढायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल, RS बरोबर R1 + R2 ची काय करावं लागेल, बेरीज करावं लागेल. ठीक आहे, समजा हा 5 ओम आहे आणि हा 4 ओम आहे, म्हणजे 5 आणि 4 9 ओम काय भेटेल आपल्याला
परिणामी रोध भेटेल. ठीक आहे. सेम समांतर जोडणीमध्ये काय आहे की जोडलेल्या सर्व रोधांच्या व्यस्तांकाची बेरीज ही परिणामी रोधांच्या व्यस्तांका इतकी असते. हा परिणामी रोध खाली आला त्याचा व्यस्तांक झाला आणि हे सर्व रोध आहेत त्याचे व्यस्तांकाची बेरीज ही काय असते परिणामी रोधाच्या व्यस्तांका इतकी असते. ही झाली आपली समांतर जोडणी. पुढे जोडणीच्या दोन टोकातील विभवांतर हे प्रत्येक रोधाच्या दरम्यानच्या विभवांतराच्या बेरजे इतके असते. यामध्ये जे विभवांतर असेल पोटेन्शियल डिफरन्स असेल ते जे असते ते सर्व जे विभवांतर आहे त्यांच्या बेरजे इतकं असते. आणि यामधलं समांतर जोडणीमधलं जे विभवांतर आहे हे प्रत्येक वेळी काय असते समान असते. प्रत्येक ठिकाणी काय असते समान असते. ही जोडणी परिपथातील रोध वाढवण्यासाठी वापरतात. एकसर जोडणी जी आहे परिपथातील रोध वाढवण्यासाठी वापरतात आणि ही जोडणी जी आहे परिपथातील रोध कमी करण्यासाठी वापरतात. परिपथातील रोध कमी करण्यासाठी वापरतात. जर तुम्ही आता बघा स्ट्रीट लाईट असतात. स्ट्रीट लाईट जर एकसर जोडणीमध्ये जर लावले तर बघा एका लाईटाचा प्रकाश जास्त भेटेल, दुसऱ्या लाईटाचा त्याच्यापेक्षा कमी, तिसऱ्या लाईटाचा त्याच्यापेक्षा कमी. म्हणजे त्यामध्ये जो सेम प्रकाश आहे त्या लाईटाचा जो प्रकाश देण्याची जी क्षमता आहे जो प्रकाश जेवढा फेकतो तेवढा तो फेकणार नाही कारण त्याची रोधकता काय जाते एकसर जोडणीमध्ये वाढवले जाते. आणि तेच जर आपण स्ट्रीट लाईट किंवा घरातले जर समांतर जोडणीने जर वापरले तर त्यामध्ये जो प्रत्येक लाईट आहे त्याची जेवढी क्षमता आहे त्या पद्धतीनुसार तो प्रकाश देईल. म्हणजे याच्यावरून तुम्हाला एवढं लक्षात आलं असेल की आपल्या घरामध्ये जी आपण इलेक्ट्रिक सर्किट किंवा जे फॉर्मेशन केलेले असते ते कोणत्या याच्यामध्ये असते पॅरलल सर्किटमध्ये असते, समांतर जोडणीमध्ये असते. ठीक आहे. आता आपल्याला माहीत आहे की पहिले काय आहे की इलेक्ट्रिक मध्ये काही जर चेंजेस झाले, विद्युतधारा जर आपली अचानक वाढली किंवा हे जर झालं तर पहिले आपण काय फ्यूज वापरायचो आहे ना. पण आता जनरली आपण काय करतो MCB वापरतो आहे ना. MCB म्हणजेच काय जर काही थोडंफार चेंजेस झाले तर MCB काय होते डायरेक्ट ड्रॉप होते. ड्रॉप होण्यामुळे डायरेक्ट आपली विद्युतधारा हे होते म्हणजे त्यामुळे शॉर्ट सर्किट वगैरे या गोष्टी होत नाही. ठीक आहे. तर ह्या एकसर जोडणी आणि समांतर जोडणी तुम्हाला समजलं. समांतर जोडणी म्हणजे पॅरलल रोध असतील आणि सिरीजमध्ये एकसर जोडणीमध्ये एका सरळ रेषेमध्ये असतील आणि यामधले या दोनच याच्यावरती न्यूमेरिकल्स विचारतात. एकसर जोडणी असेल तर परिणामी रोध काढण्यासाठी त्या सर्व रोधांची बेरीज होते आणि समांतर जोडणी असेल तर त्यामध्ये सर्व रोधाच्या व्यस्तांकाची बेरीज होते आणि हा पण परिणामी रोधसुद्धा काय असतो व्यस्तांकामध्ये असतो. यामध्ये जे विभवांतर आहे हे विभवांतराची बेरीज आणि यामध्ये प्रत्येक विभवांतर काय असते समांतर असते. एकसर जोडणीमधले जे आहे परिपथातील रोध वाढवण्यासाठी वापरतात आणि समांतर जोडणी परिपथातील रोध कमी करण्यासाठी वापरतात. हे दोन्ही डायग्राम तुम्हाला दिसल्या ना, नसेल दिसल्या तर मी परत एकदा वरती लिहितो. आता एवढं समजलं असेल तुम्हाला म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही. ते डायग्राम समजली म्हणजे हे आलं बाकीचं, बाकी काय एवढं कठीण नाही. ठीक आहे. याच्यावरचे न्यूमेरिकलसुद्धा विचारले जातात. ठीक आहे. हा जो टॉपिक आहे ना पाठ करायचा नाही आहे, फक्त काय काय तुम्हाला फॉर्म्युला दिलेला आहे तो कोणत्या नियमावर आधारित आहे किंवा त्याचं एकक काय आहे या गोष्टी महत्त्वात ठेवा. याचेच प्रश्न डायरेक्ट विचारले जातात. एकसर जोडणी म्हणजे काय, समजा एक मी सर्किट काढलं, हा झाला आपला प्लस, हा झाला आपला मायनस आणि याला इथं रोध आहे, रेजिस्टन्स आहे. ठीक आहे. हा रेजिस्टन्स आहे. ठीक आहे. म्हणजे एका सरळ रेषेमध्ये रेजिस्टन्स आहेत R1 आणि R2. म्हणजे याच्यामध्ये परिणामी रोध म्हणजेच RS बरोबर R1 + R2 आपण असं म्हणू. ठीक आहे. समजलं. समजा हा जर 4 ओम असेल आणि हा जर 5 ओम असेल तर R1 किती 4 + 5 बरोबर 9 ओहम जो आहे हा आपला परिणामी रोध असेल. आणि यामध्ये असणारा समजा विभवांतर आहे, समजा इथं V1 आहे आणि इथं जर V2 आहे तर V बरोबर आपल्याला काय लिहिता येईल, V बरोबर V1 + V2 म्हणजे त्यामध्ये जे असणारे विभवांतराची काय असते बेरीज असते. समांतर जोडणीमध्ये काय की वरती एक रोध घेतला, त्याच्या खाली एक रोध घेतला. ठीक आहे. आणि याला एक सर्किट लावलं. ठीक आहे. हा R1 म्हटला, हा R2 म्हटला, हा प्लस झाला, हा मायनस झाला. आता याच्यामध्ये काय जर तुम्हाला परिणामी रोध काढायचा असेल तर 1/RP म्हणजेच पॅरलल आहे म्हणून 1/R1 + 1/R2. ठीक आहे. की जर RP काढायचा आहे, समजा आपण हा 4 ओम म्हटला, हा आपण 3 ओम म्हटला तर किमती टाका. मग 1/RP बरोबर 1/RP बरोबर 1/4 अधिक 1/3 तिरपा गुणाकार करावा लागेल. 1/RP बरोबर 3 × 1 = 3 अधिक 4 × 1 = 4 आणि खाली 4 × 3 = 12 म्हणजे 7/12 उत्तर आलं. पण हे कशाचं आलं 1/RPचं आलं. मग आपल्याला RP पाहिजे म्हणजे त्याला काय करावं लागेल व्यस्त करावं लागेल म्हणजे 12/7 ओम हे आपलं उत्तर आलं. ठीक
ठीक आहे. तर अशा पद्धतीनुसार असते आणि यामध्ये असणारे विभांतर जे आहे याची विभांतराची बेरीज होते आणि यामध्ये असणारे विभांतर जे आहे याच्यामध्ये विभांतराचे काय आहे, विभांतर प्रत्येक ठिकाणी काय असते, सारखं असते. हा जे आहे एकसर जोडणी ही वाहकामधील रोध वाढवण्यासाठी वापरतात आणि समांतर जोडणी ही वाहकामधील रोध कमी करण्यासाठी वापरतात. ठीक आहे. आता आपल्या घरातले जे लाईटर्स आहेत किंवा आपल्या घरामधले जे सर्किट बनवलेलं असतं ते समांतर जोडणीमधलं असते, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आपण बघितलं तर एकसर जोडणीमधली जी विद्युतधारा आहे समान स्थितीमध्ये असते आणि ही जी आहे समांतर जोडणीमधली जी असते ती व्यस्तांकामध्ये असते. ठीक आहे. तर या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आणि हे डायग्राम लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला काही अडचण येणार नाही. ठीक आहे. पुढे आपण जूलचा नियम बघूया. बघा जूलचा नियम काय सांगते की उष्णता जी आहे, उष्मा जी तयार होते वाहकामध्ये ही विद्युतधारेचा वर्ग, वाहकाचा रोध आणि कालावधी यांच्याशी समानुपाती असतो. जूलचा नियम काय आहे की वाहकामध्ये तयार होणारी उष्मा ही विद्युतधारेचा वर्ग म्हणजेच आयचा वर्ग आहे ना आणि रोधकता आणि कालावधी यांच्याशी समानुपाती असते. म्हणजेच एच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय स्क्वेअर आर आणि टी. एच म्हणजे वाहकामध्ये तयार होणारी उष्मा म्हणजेच हीट ही समानुपाती असते विद्युतधारेचा वर्ग, रोधकता रोध आणि टी म्हणजेच काय, कालावधी यांच्याशी समानुपाती असते. मग त्यांनी दिलं आहे की वाहकातून वाहणारी विद्युतधारा ही टी या कालावधीसाठी आर रोध असलेल्या वाहकातून जाऊ दिल्यास तयार होणारा उष्मा बरोबर असते. म्हणून एच बरोबर लिहिलेला आहे आय वर्ग आर टी अपॉन 4.18 आणि या एचचं एकक जे आहे ते काय आहे, कॅलरी आहे. लक्षात घ्या 4.18 जूल बरोबर काय असते, 1 कॅलरी असते. 4.18 जूल बरोबर काय असते, 1 कॅलरी. आणि हाच आपला जूलचा नियम आहे की म्हणजेच उष्मा ही विद्युतधारेचा वर्ग, वाहकाचा रोध आणि कालावधी यांच्याशी समानुपाती असते किंवा असतो. हा आहे आपला जूलचा नियम. आता हे नियम दाखवण्यासाठी आपण वेगवेगळ्या सूत्रांनी दाखवू शकतो. एच बरोबर आपण आय वर्ग आर टी अपॉन 4.18. आय म्हणजे विद्युतधारा, आर म्हणजे रोध, टी म्हणजे कालावधी आणि 4.18 जूल आणि हे कॅलरी एकक आलं बरोबर. दुसरं आपण सूत्र याचं लिहू शकतो व्ही वर्ग टी अपॉन 4.18 आर. व्ही वर्ग टी अपॉन 4.18 आर. तर आपल्याला माहीत आहे व्ही बरोबर काय असते रे, आय आर. व्ही बरोबर काय असते, आय आर म्हणजेच विद्युतधारा आणि रोध यांचा गुणाकार. विद्युतधारा आणि रोध यांचा गुणाकार काय असते, विभवांतर असते. बरोबर आहे. मग व्ही वर्ग टी अपॉन 4.18 लिहिलेला आहे. बरोबर आहे. आता आपल्याला आय आर बरोबर माहीत आहे. आय आर बरोबर इथं बघा याला कसं तयार केलं, एच आहे, एच बरोबर आय आणि आर याच्यामधला सिंगल आय आर जर घेतला आणि हा एक सिंगल आय राहिला, इथं टी राहिला. बरोबर आहे. आणि 4.18 बरोबर आहे. आता आय आर बरोबर मला माहीत आहे एच बरोबर काय झाला व्ही. आता आयला मला व्ही करायचं आहे. आयला जर व्ही करायचं आहे तर आपल्याला माहीत आहे व्ही बरोबर काय असते, आय आर. बरोबर आहे. आयला मला व्ही करायचं आहे तर व्ही आर आपल्याला लिहावं लागेल. म्हणजेच हा आय बरोबर काय होईल, व्ही अपॉन आर आहे ना, व्ही अपॉन आर. म्हणजे एक व्ही तर झाला तर आयला मला व्ही करायचं आहे तर आय बरोबर व्ही अपॉन आर लिहू शकतो. म्हणजे या आयच्या ठिकाणी मी परत व्ही अपॉन आर हा टी जसं तसा आणि खालचं हे 4.18 जसं तसं. मग म्हणजेच एच बरोबर व्ही गुणेला व्ही काय झाला, व्हीचा वर्ग टी 4.18 आर हे आलं. ठीक आहे. सेम तसंच इथं आपल्याला व्ही आय टी छेदामध्ये 4.18 केलेलं आहे. ठीक आहे. तर ह्या सगळं सूत्र जे आहे व्ही इक्वल टू आय आर या सूत्रानुसार आपण एक एक किमती टाकून ते केलेलं आहे. म्हणजे आपण वाहकामध्ये तयार होणारी उष्मा जी आहे तर या सूत्रानं काढू शकतो. यामध्ये हे सूत्र अत्यंत महत्त्वाचं आहे. एच बरोबर आय वर्ग आर टी अपॉन 4.18 आणि याचं एकक काय असते, कॅलरी असते. आणि 4.18 जूल बरोबर काय असते, 1 कॅलरी. लक्षात घ्या जूलचा नियम काय सांगते की वाहकामध्ये तयार होणारी उष्मा ही विद्युतधारेचा वर्ग, रोध आणि तो ज्यामध्ये तयार होणारा जो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये काय असते, समानुपाती असते. वाहकामध्ये तयार होणारी उष्मा ही विद्युतधारेचा वर्ग, रोध आणि कालावधी यांच्याशी समानुपाती असते. हा आहे जूलचा नियम. म्हणून एच बरोबर आपण लिहू शकतो आय वर्ग आर टी अपॉन 4.18 कॅलरी. 4.18 जूल बरोबर काय, 1 कॅलरी लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. तर अशा तऱ्हेनं आपण जूलचा नियमसुद्धा बघितलेला आहे. थोडासा काही पार्ट बाकी आहे तो आपण उद्याच्या लेक्चरमध्ये घेऊया आणि उद्या आपला विद्युतधारा चॅप्टर आपला संपून जाईल. ठीक आहे. तर आजचं जर लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करसाल, शेअर करसाल आणि निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करसाल.
ज्या विद्यार्थ्यांनी आपली बॅच जॉईन केलेली नाही आहे त्यांनी बॅच जॉईन करून घ्या. जास्त वेळ जर झाला तर तुम्हाला प्रॉब्लेम येतील, कारण लवकर सिलेबस तुम्हाला जर कवर करायला वेळ लागेल. आणि दुसरा विषय अत्यंत महत्त्वाचा की रेल्वे ग्रुप डीची आपली जी 26 मेला सुनावणी होणार होती कोर्टामध्ये, जी केस चालू आहे, तर ती आता 26 जुलै केलेली आहे. म्हणजे आपला जो वेळ भरपूर आहे. लक्षात घ्या, तुम्ही जर आता अभ्यास सोडून दिला तर तुमचा सत्यानाश होऊन जाईल. कारण तुम्ही अभ्यास करून नाही राहिलं याचा अर्थ बाकीचे मुलं अभ्यास नाही करू राहिले असं आहे का? चला बाबा, आता पेपरची तारीख वाढली म्हणजे आता बाकीच्या मुलांनी अभ्यास सोडून दिला असं नाही आहे. आपला हाच प्रॉब्लेम आहे. आपल्याला 1-2 महिन्यामध्ये सक्सेस पाहिजे. सक्सेस एवढं सोपं नसतं मित्रांनो. सक्सेस घेण्यासाठी तुम्हाला खूप काबाड कष्ट करावं लागतात. खूप तुम्हाला काही गोष्टी सहन करावं लागतात. त्याग करावा लागतो, तेव्हाच तुम्हाला कोणत्या गोष्टीचं फळ भेटते. विना त्यागाशिवाय कोणत्याही गोष्टीचं फळ मिळणार नाही. जुलैमध्ये त्याची सुनवाई होईल, त्याच्यानंतर त्याचा पेपर जेव्हा होईल तेव्हा होईल. ऑक्टोबर, नोव्हेंबर, सप्टेंबर जेव्हा पण होईल त्यावेळेस तुम्हाला आता वेळ चांगला भेटत आहे. मला तर असं वाटतं की तुमचा नोव्हेंबरपर्यंत पेपर होणार नाही. वेळ तुम्हाला चांगला भेटला आहे तर या वेळेचा तुम्ही फायदा कसा करायचा हे तुमच्यावरती डिपेंड आहे. ठीक आहे. आपण एकदम स्लो जरी झालं, दररोज एक जरी लेक्चर घेतलं ना तर आपला सिलेबस वगैरे 2-3 महिन्यामध्ये कंप्लीट होऊन बाकीच्या गोष्टी क्लिअर होतात. कारण आतापर्यंत मागच्या एका महिन्यामध्ये मी बऱ्यापैकी क्लिअर केलेलं आहे. फिजिक्स जवळपास आपलं संपण्यावरती आहे. तर त्यामुळे सिलेबसचा काही इश्यू नाही आहे. पण तुम्ही अभ्यास त्या तऱ्हेने करत आहात का हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण मी जे आहे मी शिकवत आहे, तुम्हाला पंख देण्याचं काम करत आहे. पण पंख देऊन पण तुम्हाला जर उडता येत नसेल आणि उडण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील आणि प्रयत्नांशिवाय काहीच नाही आहे, प्रयत्नांती परमेश्वर असं म्हणतात. तर त्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा, चांगली तयारी करा. ठीक आहे. धन्यवाद. आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबूया.